आपल्या देशात आजही अनेकांना आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। बेघर निराधार आजही थंडीत रस्त्यावर रात्र काढताना दिसतात। याच समाजातील भीषण वास्तवतेचं भान राखत लातूरच्या कपडा बँकेनं तब्बल 40 लाख गरजूवंतांची कपड्याची गरज पूर्ण केली आहे। 121 कपडा बँकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। बँक म्हणलं की साधारणतः पैसा आपल्या डोळ्यासमोर येतो, परंतु लातूरमध्ये कपडा बँक सुरू झालेली आहे। कपडा बँक ही ती बँक आहे जी कपड्याविना परवड होते अशा लोकांना मोफत कपडे देण्याचा हा उपक्रम आहे। ही संकल्पना नेमकी कशी आहे, सुरुवात ह्याची कशी झालेली आहे आणि एकंदरीत या पाठीमागचा उद्देश काय? चांगल्या उद्देशातून लातूर कपडा बँकेची स्थापना करण्यात आली, ज्याच्यामध्ये की देणारा आणि घेऊन जाणारा या दोन्ही घटकांना आपण एकत्र बोलवतो आणि खूप सन्मानाने जे गरजू लोकांना आपण इथनं कपडे दिले जातात। एकंदरीत ही कपडा बँक सुरू होत असताना कार्यपद्धती कशी आहे, नेमकी देवाणघेवाण कशी होते, त्या संदर्भातला डेटा तुम्ही कसा कलेक्ट करता? आम्ही काय करतो, मार्केटमधून कपडे जे आहे आमचे जे मित्र परिवार आहे त्यांना आम्ही व्हॉट्सअप मेसेजेस करून आणि त्यांच्याकडनं कपडे, त्यांच्याकडले जुने व्यवस्थित वापरातले असलेले कपडे आम्ही इथे मागून घेतो आणि त्या कपड्यांना आम्ही जे गरजू लोक आहेत त्या लोकांपर्यंत आम्ही इथून पोहोचवतो। जी आताची पिढी खूप वेगळ्या पद्धतीनं ते मनवत आहे किंवा करत आहेत, तर ही लातूर कपडा बँकच्या माध्यमातून खूप एक अनोख्या आणि वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवलं जातं। यावेळेस आम्ही 31st ला जवळपास 430 ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे, जे की आपल्या रोडवरती गरजवंत जे बसलेले असतात किंवा कोणी भिकारी असतं किंवा कोणी लोले पांगळे असतात, जे की त्यांना कुणीच सांभाळण्यासारखं नसते आणि थंडी एवढी कडाक्याची असते की त्याला कुणी पाहणार सुद्धा नसतं। अशा टायमिंगला आपली लातूर कपडा बँक जी आहे त्यांना हे ब्लँकेटचं वाटप करते। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।